तर बीएमसी आयुक्तांनी मराठा आंदोलकांचं पाणी बंद केलं असं जरांगे यांनी आरोप केलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांचा हा गंभीर आरोप आहे। कधी ना कधी वेळ बदलत असते असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आयुक्त साहेब रिटायर्ड झालात तरी सुट्टी देणार नाही असा इशाराच त्यांनी दिलाय। मराठ्यांच्या मुलांचं पाणी तुम्ही बंद केलं असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं वैतागले बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती। तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिलेला। आयुक्तांनी मराठा आंदोलकांचं पाणी बंद केलं असा मोठा आरोप जो आहे तो मनोज जरांगे यांनी केलेला आहे। एवढंच नाही तर कधी ना कधी वेळ बदलतच असते असं जरांगे पाटील म्हणाले। आयुक्त साहेब रिटायर्ड झालात तरी सुट्टी देणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मराठ्यांच्या मुलांचं पाणी तुम्ही बंद केलं असं जरांगे यांनी म्हणत इशाराच दिलेला आहे। मराठा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आज हे वक्तव्य केलेलं आहे। रस्त्यावर बीएमसी कडून व्यवस्था करण्यात आली नाही, मराठा आंदोलकांचं पाणी जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे असं मनोज जरांगे यांनी आरोप केलेला आहे। थेट पालिकेवरच त्यांनी हा आरोप केलेला आहे।